तुम्ही ज्याला माझा स्वभाव म्हणता तो कदाचित तुमचा स्वभावच नसून तुमच्या ब्रेनने तयार केलेला सर्व्हायव्हल मोड असेल तर. आणि त्याचमुळे लोक वर्षानुवर्ष स्वतःला चुकीचं समजत राहतात. हेल्प मागताना अजूनही अनकम्फर्टेबल वाटतं, इमोशन्स व्यक्त करताना वर्ड्स अडकतात, लोकांसमोर स्वतःसारखं वागायलाही भीती वाटते. कारण तुम्ही आजचं आयुष्य जगत नाही आहात. तुमचा ब्रेन अजूनही जुन्या एक्सपिरियन्सवरनं डिसिजन्स घेतोय. म्हणून तुम्ही स्वतःलाच सांगता हा माझा स्वभाव आहे. पण खरं सांगू, तो तुमचा स्वभाव नाहीये. तो एक जुना सर्व्हायव्हल पॅटर्न आहे जो अजूनही बॅकग्राऊंड मध्ये चालू आहे. एकेवेळी त्याने तुम्हाला प्रोटेक्ट केलं, पण आज तोच तुम्हाला ग्रो होऊ देत नाहीये. म्हणून पॉझिटिव्ह थिंकिंग, अफर्मेशन्स, मोटिवेशन सगळं करूनही तुम्ही पुन्हा पुन्हा त्याच पॅटर्नमध्ये परत जाता. कारण तुम्ही बिहेवियर बदलण्याचा प्रयत्न करताय, पण पॅटर्न तसाच ठेवताय. हाय, आय एम अनुराग, मॅनिफेस्टेशन कोच अँड माइंड ट्रान्सफॉर्मेशन एक्सपर्ट. मी लोकांना त्यांच्या सबकॉन्शियस माइंड मधले हिडन पॅटर्न्स ओळखायला आणि रिप्रोग्राम करायला मदत करतो. ते शांतपणे त्यांची आयडेंटिटी आणि रियालिटी दोन्हीही चालवत असतात. लक्षात ठेवा, तुमचं आयुष्य तुमच्या डिसिजन्समुळे बदलत नाही, तुमच्या डिसिजन्स तयार करणाऱ्या पॅटर्न्समुळे बदलतं. आणि एकदा पॅटर्न बदलला की आयडेंटिटी बदलते, आणि आयडेंटिटी बदलली की रियालिटी बदलणं हे नेसेसरी होतं. जर ही रील पाहताना तुम्हाला स्वतःचा एखादा पॅटर्न दिसला असेल तर कमेंट करा रिसेट, आणि ही रील सेव्ह करा. कारण अवेअरनेस ही रिप्रोग्रामिंगची पहिली स्टेप आहे. आणि शेअर करा त्या व्यक्तीला जी अजूनही स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करते, पण आपल्या पॅटर्न्सला नाही. जर तुम्हाला तुमचे हिडन पॅटर्न्स खोलवर ओळखून त्यांना कायमचं रिप्रोग्राम करायचं असेल तर खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुमचा 1-to-1 क्लिअरिटी कॉल आत्ताच बुक करा.